यस यस। ठंड है क्या? बहुत ठंडा है क्या? क्योंकि अभी चलेंगे। मैंने ढूंढा उन लोग। हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आणि या ब्लॉगमध्ये आपण करणार आहोत एक्सप्लोअर जर्मनी. या ब्लॉगमध्ये प्रतिभा नसेल, या ब्लॉगमध्ये फक्त मी असेल आणि मी माझ्या टीमसोबत असेल. आम्ही इथे बिझनेस ट्रिपसाठी आलेलो आहे जर्मनी. सध्या आम्ही फ्रँकफर्टच्या एअरपोर्टला आहोत आणि इथून आम्हाला ट्रेन पकडून जायचं आहे डसलडॉफसाठी. ट्रेन आम्हाला आहे 8:30 वाजता आणि आताची वेळ झालेली आहे 6:30, ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत आता. आणि ही बघा रात्रीचा नजारा. इथे हा चिरंजीवी, ही आमची टीम, इथे आम्ही उभे आहोत. आणि संगीता आणि विजेंद्र खाली गेलेले आहेत विचारायला की ट्रेनचं नेमकं कुठे आहे शेड्यूल. तो यस, आपण बघूया की कसं होणार आहे हा प्रवास. आणि येस, आय विल मिस प्रतिभा. इथल्या हवामानाची माहिती तुम्हाला देतो. इथलं हवामान बाहेरचं सध्या 6 डिग्रीवरती आहे आणि खूप कडाक्याची थंडी इथे पडलेली आहे. अजून आतमध्ये असल्यामुळे आम्हाला तेवढी थंडी ची झळ पोचलेली नाही आहे, पण लवकरच आम्ही बाहेर जाऊ आणि आम्हाला कळेल की बाहेर किती थंडी आहे. तर तुम्हाला दाखवतो की बाहेर कशी थंडी आहे आणि आम्ही कसं आता इथे सर्वाईव्ह करणार आहोत. सो लेट्स सी. नवीन शहर आणि नवीन चेहरे. आम्हाला अजूनपर्यंत आमची ट्रेन कुठे लागणार आहे ते दिसलेलं नाही आहे. संगीता वगैरे हे लोक बघतात आणि लेट्स सी. Finally we have reached railway track. भाई साहब, इथल्या ट्रेनची स्पीड ताशी 150 ते 200च्या दरम्यान असते. रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता आमची ट्रेन आहे. खूप धावपळ करावी लागली आम्हाला रेल्वे स्टेशनला पोचायला आणि फायनली आम्ही पोचलो रेल्वे स्टेशनला. इथून जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास आहे फ्रँकफर्ट टू डसलडॉफ. तर 1.5 तासाचा प्रवास आहे ट्रेनचा आणि ट्रेनचा प्रवास पण अनुभवायला मिळेल आम्हाला. ट्रेनमध्ये कसं वातावरण आहे ते आम्ही दाखवेल. लेट्स सी. अरे भागी, हाँ गए बाकी लोग? पता नहीं मैम, देखना पड़ेगा उनको अभी. ढूंढो उनको, ढूंढो तुम फिर. यस. चलो. आमचे मेंबर्स हरवलेले आहेत आणि आम्ही त्यांना शोधायला निघालोय. है किधर वो लोग? ऊपर गए क्या? क्यों? हम लोग तो ऊपर से नीचे आए. ऐसा है क्या? हाँ, हे लोग कुठेतरी हरवले आहेत. अरे ये है वो लोग. अरे सर उधर बैठे. मिल गए वो है. अरे चलो उधर बैठे हम लोग. और आप इधर कैसे क्या आ गए? अच्छा इधर आए क्या आप? ओके. ये एस्केलेटर से आए और हम लोग. यस.
एवनी, रिचा, वीना। क्या बोल रहे हो सर? ठंड तो लग रहा है, कैसा लग रहा है? ठंड है क्या? बहुत ठंडा है क्या? बहुत तो नहीं, क्योंकि अभी चल के आए। रिचा, ठंडी है बहुत? बहुत ज्यादा। अभी तो हम अंदर ही आहे फिर भी मी तरीही अजून रेल्वेच्या आतमध्येच आहोत, प्लॅटफॉर्मवरच आहोत. बाहेर गेल्यावरती अजून जास्त थंडी आम्हाला जाणवेल. मिल गए. मैंने ढूंढा उन लोग बहुत ठंड है भाई, बहुत ठंड लग रही है. ठंड तो है अभी. बहुत है. सर ठंड लग रही है बहुत? बहुत ज़्यादा ठंड लग रही है ना. हमारा ट्रेन कितने बजे है अभी? 45 8:45 को ना. अभी क्या टाइम हुआ है चिरू? इंडियन टाइम मत बता भाई. इंडियन टाइम अभी अरे मोबाइल में रहेगा ना, मोबाइल में देखा. 7 1 घंटा है. एक घंटा है ना अभी. बहुत थंड आहे, बहुत खूप जास्त थंड आहे. आता सर्वांनी आपापले स्वेटर्स वगैरे काढलेत आणि कानटोप्या लावतायत. आणि आमची ट्रेन आलेली आहे. येस 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 येस. आणि खूप साऱ्या धावपळीनंतर आम्ही फायनली डसलडॉर्फला पोहोचलेलो आहोत. स्पीड अच्छा है ना. आ जाएंगे सर. जाओ जाओ आप. तुम भी आओ. मैं आता हूँ नीचे. है क्या जगह? दबाओ भाई, बंद करो इसको. किती वेळ दबाव बटन. डसलडॉर्फ. आणि खूप जद्दोजहद नंतर आम्ही पोहोचलोय डसलडॉर्फला. थंडी खूप कडाक्याची आहे. आता इथून कॅब करून जायचं आहे. आम्हाला आमच्या हॉटेलला कॅब करून जायचं आहे. वी विल वेट हियर फॉर कॅब. बैठ गए क्या सब? चलो. Very much far, right? हमें खुद बैग निकालना. आगे आगे. Can this door please? Done? It's okay. Can fixed price 40 or it's okay. Sorry? Yeah. Fixed price. Fixed price. Yeah. Okay. आणि हे डसलडॉर्फचे रात्रीचे शांत झालेले रस्ते आहेत. इथून आम्ही राईड करत आमच्या हॉटेलला पोहोचणार आहोत. इथे ड्रायव्हर सीट लेफ्ट साईडला असते आणि मी ज्या ठिकाणी बसलो आहे तिथे भारतामध्ये आपण राईट साईडला ड्रायव्हिंग करतो. तर मी आता भारताच्या हिशोबाने राईट साईडला बसलो आहे. फाइनली डसलडॉर्फ पहुंचे हैं हम लोग. हाँ, जैसे तैसे. रात के कितने बजे है अभी? यहाँ पे 11:15 बजे है. और इंडिया में कितने बजे रहेंगे अभी? 4.5 घंटा आगे. 3:30 बज गए इंडिया में. भाई साहब
सबको नींद लग रही है ना, भूख लगी थी, खाना खा लिया ट्रेन में ही। वो अच्छा किया हम लोगों ने एक्चुअली खाना खाकर ना, वो अपना टाइम बच गया फिर ट्रेन का। हाँ, अपना टाइम भी बच गया ना। अभी जाके सीधा सोना ही है, सीधा सो जाएंगे। बहुत नींद लग रहा है, अभी थक गए बहुत, सब लोग थक गए। चिरंजीवी का ऑलरेडी शीरू को अभी नींद लग रहा है खतरनाक। हाँ? हाँ, इंडिगो। यहाँ पर ट्रेन का ट्रैक और गाड़ियों का ट्रैक एक ही है ना। व्हीकल्स और ट्रेन एक ही ट्रैक पे चलते हैं यहाँ पर। लेफ्ट साइड ड्राइविंग। ऐसा लग रहा है कि मैं ही गाड़ी चला रहा हूँ। ड्राइविंग सीट पे मैं बैठा हूँ ना इधर। इंडिया के हिसाब से तो मैं ही बैठा हूँ ना। करेक्ट। रोड वाली गाड़ी। ये सिर्फ थोड़ा लंबा। ये सच में ऐसे ट्रेन चलती है क्या यहाँ पर? सीरियसली? हाँ ये है ना रोड ट्रैक है ना ये। पहला है मैम। चलती होगी भाग्य से। हाँ क्या? हाँ वो जैसे अपना कोलकाता वगैरह में चलती है ना, कोलकाता में चलती है। टम के। आणि कॅबवाल्याने आम्हाला आमच्या हॉटेलपर्यंत नेऊन सोडलं आहे. फायनली पोचलोय. ही काहीशी रूम आहे आमची अशी सेकंड फ्लोअरला, कॉम्प्लिमेंटरी. इथे बसायला हा बेड आणि हे टी व्ही. इथे कबर्ड, स्टडी टेबल पण आहे. हो, आणि इथे आरसा. ओके, आयन पण दिलेली आहे त्यांनी. सही आहे ना, एक नंबर. इथे टॉवेल वगैरे आहे. सो आता बॅग ठेवतो आणि मला खूप झोप लागते. आजचा दिवस खूप हेक्टिक होता आणि आज झोपतो मस्त. सकाळी ऑफिसला जायचं आहे आणि त्यानंतर मग संध्याकाळी वेळ मिळाल्यानंतर काहीतरी एक्सप्लोर करू. सो टिल देन बाय बाय अँड गुड नाईट. नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आता जस्ट उठलो आहे आम्ही. जस्ट नाही, अर्धा तास झालं उठून. आणि सगळी तयारी वगैरे करून झाली, आंघोळ झाली आणि आताच जस्ट आवरून आता निघायचं आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची होती की माझ्या बायकोने आणि माझ्या आईने खूप चांगल्या प्रकारे माझी तयारी, माझी बॅग पॅक केली होती आणि त्यामुळे मला जास्त त्रास नाही झाला. माझे सगळे कपडे रेडी होते, शूज, माझे सॉक्स, मला जे जे काही लागते सकाळी ते सगळं रेडी होतं. आणि त्यांचे खरंच आभार. भारी वाटते मला, जास्त स्ट्रेस नाही घ्यावा लागत ते असल्यामुळे. आणि बघा त्या पण झालेलं आहे. आता निघायचं आहे मला लवकरच. इथून आम्हाला आता ब्रेकफास्ट करायचा आहे. ब्रेकफास्ट करून आम्हाला ऑफिसला जायचं आहे. तिथून मग संध्याकाळी आमची थोडी एक साईट सीइंग ठेवलेली आहे आणि ती आम्ही जवळजवळ 4-4:30च्या दरम्यान कव्हर करू. यस, तर तोपर्यंत ठेवून थँक्यू तुम्हाला. हां, आणि तुम्हाला व्यवस्था झालेली आहे माझी. हा माझा सामान, हा बेड अस्ताव्यस्त, इथे शूज पडले आहेत, इथे कपडे, इथे बॅग,
हे बॅग्स आणि हे असं काहीतरी आहे. माझ्या रूमची अवस्था, हो ही आहे माझ्या रूमची अवस्था. तर तिला आता आवरावी लागेल आणि पुन्हा एकदा आपण एक टूर करू, रूम टूर जमलं तर, जर मी थकलेलो नसेल तर. बाय.